आपण आता काही कॉम्पोजिट फंक्शनची एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं y इज इक्वल टू कॉस ऑफ अँगल आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, याचं आपण डिफरन्शिएशन घेणार आहे. ठीक आहे, आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलं dy बाय dx. कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स चं डिफरन्शिएशन येतं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. इथं एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, आणि जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा म्हणजे जे काय एफ ऑफ एक्स आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, याचा अर्थ इकडे बघा थोडक्यात डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स याचं डिफरन्शिएशन येतं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. आणि हे जे एफ ऑफ एक्स आहे ते एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा ह्या फंक्शन हे जे पूर्ण फंक्शन आहे साइन ऑफ एफ ऑफ एक्स हे जे कॉम्पोजिट फंक्शन आहे हे एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे एक्सच्या जागेला आपला रूल काय साइन एक्स, साइन एक्सचं डिफरन्शिएशन डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स येतं मायनस कॉस एक्स. आणि एक्सच्या जागेला जर एफ ऑफ एक्स असेल सॉरी डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. हे डिफरन्शिएशन आहे. इथं कॉस एक्सच्या जागेला एक्सच्या जागेला आलेलं एफ ऑफ एक्स, एक्सच्या जागेला आलं एफ ऑफ एक्स. एक्सच्या जागेला जे येतं ते मूळ फंक्शनचं कॉम्पोजिट फंक्शन. ठीक आहे, आणि त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला पुन्हा एकदा घ्यायचं. इथं आलेलं आहे मायनस साइन म्हणजे इथं आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मीन्स कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. हे जे आहे हे ह्या पूर्ण फंक्शनचं कॉम्पोजिट फंक्शन आहे. पण ह्याचं आपल्याला डिफरन्शिएशन पुन्हा एकदा घ्यायचं. ठीक आहे, पुढच्या स्टेपला येणार आहे मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि इथं एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येतं 2x एक्स स्क्वेअर. एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन काय येतं एन एक्स रेस टू एन मायनस 1 मीन्स ही 2 पॉवर खाली आली आणि आहे हे एक्सच्या पॉवर मधून 1 कमी झालं. आणि इथं ए स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येणार आहे 0. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपला आपण काय करायचं पुढच्या स्टेपला इथं हे जे 2x आहे हे 2x आपण पहिल्यांदा मांडूया मायनस 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे झालं डिफरन्शिएशन. ठीक आहे, हे कॉम्पोजिटचं एक एक्झाम्पल झालं. आपण यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॅन ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण डिफरन्शिएशन घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स. आपला रूल काय आहे रूट एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स. ह्याचं डिफरन्शिएशन काय येतं 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन. ठीक आहे, आता इकडे बघा इथं आलं हे एफ ऑफ एक्स टॅन ऑफ रूट एक्स. आपल्या रूल वाईज आपल्याला काय येईल 1/2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स मीन्स टॅन ऑफ रूट एक्स. ठीक आहे, आणि ह्या टॅन ऑफ रूट अंडर रूट ऑफ टॅन ऑफ अंडर रूट एक्स ह्याचं डिफरन्शिएशन म्हणजे ही एफ ऑफ एक्स इथं या रूल प्रमाणे. आणि त्यामुळे त्याचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा घ्यायचं डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ सॉरी डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे, म्हणजे हे जे फंक्शन आहे ह्या फंक्शनचं कॉम्पोजिट फंक्शन आहे टॅन ऑफ रूट एक्स. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेतलेलं आहे. आता आपण पुढची स्टेप लिहूया. पुढच्या स्टेपला येणार आहे 1/2 अंडर रूट ऑफ ही स्टेप आहे एस येते टॅन ऑफ अंडर रूट एक्स. टॅन एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं सेक्स स्क्वेअर एक्स. पण इथं टॅन एक्स आलेलं आहे टॅन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे ही एफ ऑफ एक्स. तर आपला रूल काय आहे डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एफ ऑफ एक्स. टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इथे एफ ऑफ एक्स काय रूट एक्स मीन्स एक्सच्या जागेला एफ ऑफ एक्स आलेलं आहे एफ ऑफ एक्स आलेलं आहे रूट एक्स. टॅन ऑफ एफ ऑफ एक्सचं काय येतं सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स.
आणि एफ ऑफ एक्सचं आपण डिफरन्शिएशन पुन्हा एकदा घेतो. एफ ऑफ एक्सच्या जागेला जोपर्यंत एक्स येत नाही तोपर्यंत आपण डिफरन्शिएशन घेत जातोय, तोपर्यंत कॉम्पोजिटचा रोल आपण फॉलो करत जातोय. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. आता इथे एफ ऑफ एक्स काय आहे, टॅन ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे, टॅन ऑफ अंडर रूट एक्स. ह्याचा डिफरन्शिएशन काय येणार आहे, सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय, रूट एक्स. आणि ह्या एफ ऑफ एक्सचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढच्या स्टेपला बघा, ही स्टेप आहे अशी राहते 1/2 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ अंडर रूट एक्स. आणि त्यानंतर इथं सेक स्क्वेअर अंडर रूट एक्स हे सुद्धा आहे असं. आणि रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं, 1/2 रूट एक्स. इथं कुठलंही कॉम्पोजिट फंक्शन नाहीये, एफ ऑफ एक्सच्या जागेला एक्सच आहे अंडर रूट एक्स. त्यामुळे हा रूल आहे असा आहे, पुढे हे जो कॉम्पोजिट होत नाही. ठीक आहे. ही स्टेप आपण व्यवस्थित मांडूया. 1/2 अंडर रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स आणि इंटू म्हणजे ही वर जे आहे ते सेक स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे आहे असं मांडूया. त्यानंतर इथं 1/2 रूट एक्स हे फायनल अँसर झालं. हे झालं एक दुसरं एक्झाम्पल आपलं कॉम्पोजिटचं. यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 त्यानंतर प्लस 5. इथं सुद्धा घेऊया पहिल्यांदा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स. आपला रूल काय, डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. रूल बघा, डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे. अंडर रूट एफ ऑफ एक्स काय येतं, 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आणि एक्सच्या जागेला एफ ऑफ एक्स आलेला आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुन्हा एकदा, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स डिफरन्शिएशन पुन्हा एकदा. जोपर्यंत एफ ऑफ एक्सच्या जागेला एक्स येत नाही तोपर्यंत कॉम्पोजिट घेत 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 जायचंय आपल्याला. पुढच्या स्टेपला इकडे बघा, हे फंक्शन इथं आत काय, अंडर रूट एफ ऑफ एक्स काय आहे, e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. हे सगळं जे अंडर रूट आहे ते एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे. रूल मांडू. रूल प्रमाणे आपलं 1/2 एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे, e रेज टू 3x प्लस 2 त्यानंतर प्लस 5. आणि एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा एफ ऑफ एक्स e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. हे जे फंक्शन आहे हे पूर्ण फंक्शन, ह्या पूर्ण फंक्शनचं कॉम्पोजिट आहे हे अंडर रूट जे येतं ते e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. त्यामुळे हे जर कॉम्पोजिटचं आपण पुन्हा एकदा डिफरन्शिएशन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इकडे बघा, पुढच्या स्टेपला ही स्टेप आहे अशी 1/2 अंडर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 आणि त्यानंतर प्लस 5. आणि इथं एज अ डिफरन्शिएशन येतं e रेज टू एक्स. e रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, e रेज टू एक्स. आणि e रेज टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, e रेज टू एफ ऑफ एक्स. हे जर डिफरन्शिएशन येतं e रेज टू एफ ऑफ एक्स आहे असं. आणि जे एक्सच्या जागेला एफ ऑफ एक्स आलेलं आहे त्याचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आता इथं e रेज टू एफ ऑफ एक्स चं डिफरन्शिएशन e रेज टू एफ ऑफ एक्स आहे असं. आणि एफ ऑफ एक्स काय आहे, इथं 3x प्लस 2 त्याचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा त्याचं डिफरन्शिएशन डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2. ठीक आहे. ह्याचं डिफरन्शिएशन झालं. ह्या पूर्ण फंक्शनचं म्हणजे e रेज टू 3x प्लस 2 ह्या फंक्शनचं कॉम्पोजिट आहे 3x प्लस 2. म्हणजे एक्सच्या जागेला जे येतं ते e रेज टू एक्स म्हणजे e रेज टू एफ ऑफ एक्स. जो एफ ऑफ एक्स आहे तो कॉम्पोजिट आला. आणि इथं ह्या 5चं आपण डिफरन्शिएशन सेपरेट आपल्याला घ्यायचंय. तिथं प्लस डी बाय डी एक्स ऑफ 5 आपण पुन्हा एकदा त्याचं डिफरन्शिएशन घेऊया. आता पुढच्या स्टेपला बघा, ही स्टेप आहे अशी, यात काही चेंज होत नाही. 1/अंडर रूट ऑफ e रेज टू 3x प्लस 2 आणि त्यानंतर इथं प्लस 5. आता इंटू इथं e रेज टू 3x प्लस 2 इथंही चेंज होत नाही. आणि इथं 3x डिफरन्शिएशन येतं 3 मीन्स 3 कॉन्स्टंट आणि x डिफरन्शिएशन येतं 1. त्यामुळे इथं आलं 3 into 1 म्हणजे 3 कॉन्स्टंट साईडला काढला आणि x डिफरन्शिएशन घेतलं 1. आणि इथं ह्या 2चं डिफरन्शिएशन येतंय 0.
ठीक आहे, टूचं डिफरन्शिएशन. ह्या फंक्शनचं हे कॉम्पोजिट झालं, त्यामुळे ह्याचं डिफरन्शिएशन आपण आणलं आणि इथं d/dx ऑफ 5 त्याचं डिफरन्शिएशन येतं 0. ही स्टेप आपण व्यवस्थित मांडूया. ही स्टेप आपण पुढच्या स्टेपला आपल्याला मांडूया व्यवस्थित. इथं 1/2 अंडर रूट ऑफ e रेस टू 3x प्लस 2 इथं प्लस 5 आणि त्यानंतर इथं e रेस टू 3x प्लस 2 इंटू ही 3 येणार आहे. हे 3 मी पहिल्यांदा लिहितो. हे 3 e रेस टू 3x प्लस 2 आणि त्यानंतर इथं 0 येतोय प्लस, त्यामुळे इथं काही विषय नाही आणि इथंही प्लस 0 आहे म्हणजे ते निघून जाते. तर हे आलं ह्याचं फायनल आन्सर. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. इथं आपण dy/dx लिहायचं राहिलं, सॉरी dy/dx इज इक्वल. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल आहे आपलं y इज इक्वल टू कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स. कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स याचं पुन्हा एकदा डिफरन्शिएशन आपण घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. हे बघा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉरी कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. ठीक आहे, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. इथं कोसेक एक्सच्या जागेला आलेला आहे कोसेक एफ ऑफ एक्स. म्हणजे ह्या पूर्ण फंक्शनचा हा एक्सच्या जागेला म्हणजे एक्सच्या जागेला जो एफ ऑफ एक्स आलेला आहे मीन्स टोटल अंडर रूट ऑफ कॉस एक्स हे कॉम्पोजिट झालं. ठीक आहे, हे फंक्शन झालं, हे झालं कॉम्पोजिट किंवा ह्या पूर्ण फंक्शनचे कॉम्पोजिट किंवा आपण ह्याला एफ ऑफ एक्स म्हणू. ठीक आहे, कोसेक ऑफ एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं? मायनस कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ मायनस कोसेक एक्स कॉट एक्स कॉट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे? अंडर रूट कॉस एक्स. त्याचं डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेऊया. d/dx ऑफ कॉस एक्स. एक्सच्या जागेला जे एफ ऑफ एक्स आलेलं आहे त्याचं डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेतलेलं आहे. आता पुढच्या स्टेपला बघा, ही स्टेप आहे अशी येते मायनस कोसेक एक्स कोसेक ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ कॉस एक्स आणि त्यानंतर कॉस एक्सचं डिफरन्शिएशन येतं मायनस साइन एक्स. कॉस एक्सचं मायनस साइन एक्स. त्यानंतर सॉरी इथं जे काय एफ ऑफ एक्स ते अंडर रूट ऑफ कॉस एक्स मीन्स इथं d/dx हे मूळ कॉम्पोजिट आहे अंडर रूट कॉस एक्स. हे घ्यायला पाहिजे होतं अंडर रूट कॉस एक्स. मी फक्त कॉस एक्स घेतलं होतं. ठीक आहे, इथं रूट ऑफ एफ ऑफ एक्स आपलं काय रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आपला फॉर्म्युला बघा d/dx ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. इथं काय येतं 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा. ठीक आहे, इथं एफ ऑफ एक्स काय आहे? कॉस एक्स. ठीक आहे, आपण ह्याचं डिफरन्शिएशन येतं 1/2 रूट ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कॉस एक्स आणि हे रूट एक्स कॉस एक्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा d/dx ऑफ कॉस एक्स आपण पुन्हा एकदा घेऊया. ठीक आहे, कॉस एक्सचं डिफरन्शिएशन येतं मायनस साइन एक्स. ते आपण लिहूया मायनस साइन एक्स. मी सुरुवातीला लिहितो इथं मायनस साइन एक्स इंटू मायनस ऑफ कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स आणि हे जे डिनोमिनेटरला खाली आहे त्या डिनोमिनेटरला आहे 2 अंडर रूट ऑफ कॉस एक्स. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपला काय होणार आहे? हे मायनस मायनस साइन जे जाणार आहे ते निघून जाणार आहे आणि मायनस मायनस ऐवजी इथं प्लस येणार आहे. साइन एक्स इंटू कोसेक ऑफ अंडर रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ अंडर रूट कॉस एक्स आणि त्यानंतर 2 रूट ऑफ कॉस एक्स. हे फायनल आन्सर झालं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. पुढचं एक्झाम्पल घेण्यापूर्वी आपण एक फॉर्म्युला बघूया. एक फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2x. साइन ऑफ 2x इज इक्वल टू 2 साइन x कॉस x. हा फॉर्म्युला आहे.
2 साइन एक्स कॉस एक्स. मीन्स इकडे बघा, इथं जो अँगल आहे तो इथं हाफ अँगल झालेला आहे. इथं हाफ अँगल झालेला आहे. मीन्स साइन इथे 2x आहे आणि इथं 2 साइन ऑफ एक्स आहे, कॉस ऑफ एक्स आहे. जी इथं अँगल होता साइनचा तो अँगल इथं हाफ झालेला आहे आणि इथं 2 अटॅच झालेला आहे. ठीक आहे. जर समजा आपल्याला असं दिलं साइन ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण कसं लिहू शकतो, 2 साइन ऑफ एक्स बाय 2. इथला अँगल इथं हाफ, 2 साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय 2. हे आपल्याला पुढे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तो फॉर्म्युला आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये वापरूया. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. हे पुढचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ tan ऑफ x बाय 2. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपला आपण काय करूया, हे बघा, आपला फॉर्म्युला काय, d बाय dx ऑफ लॉग x बरोबर काय येतो, 1/x येतो. ठीक आहे. आणि इथं x च्या जागेला जर f ऑफ x असेल, x च्या जागेला जर f ऑफ x असेल, मीन्स मी पुन्हा एकदा लिहितो, लॉग x इज इक्वल टू 1/x, d बाय dx ऑफ लॉग x च्या जागेला जर f ऑफ x असेल तर 1/f ऑफ x येत. आणि x च्या जागेला f ऑफ x आलं म्हणून पुन्हा एकदा हे f ऑफ x हे कॉम्पोजिट झालं, कॉम्पोजिट आहे म्हणून ह्या d बाय dx ऑफ f ऑफ x आपण पुन्हा एकदा घेतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचंय. आधी आपण डिफरन्शिएटिंग म्हणूया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू लॉग x, x च्या ऐवजी ही f ऑफ x आलेलं tan ऑफ x बाय 2. लॉग x चं डिफरन्शिएशन काय, तो 1/x इथे येणार आहे 1/tan ऑफ x बाय 2. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा आपण काय करणार आहे, जे काय फंक्शन आलेलं आहे त्या फंक्शन म्हणजे f ऑफ x याचं डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेणार आहे, d बाय dx ऑफ f ऑफ x इथं आहे tan ऑफ x बाय 2. याचं डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेऊया. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपला बघा, 1/tan ऑफ x बाय 2 हे आहे असं लिहिलं आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, sec स्क्वेअर x, आणि tan ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, sec स्क्वेअर f ऑफ x, आणि f ऑफ x चं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा ते मी लिहितो, d बाय dx ऑफ tan ऑफ f ऑफ x. याचं डिफरन्शिएशन काय येतं, sec स्क्वेअर f ऑफ x, आणि f ऑफ x चं डिफरन्शिएशन पुन्हा एकदा d बाय dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे. इकडे बघा tan ऑफ x बाय 2, tan ऑफ f ऑफ x ऐवजी tan ऑफ x बाय 2 आलं, म्हणजे f ऑफ x काय आलं इथं, x बाय 2. ह्याचं डिफरन्शिएशन काय तर tan ऑफ x बाय 2 चं sec स्क्वेअर x बाय 2, आणि x म्हणजे f ऑफ x च्या जागेला आलं x बाय 2. हे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा, हे x बाय 2 हे कॉम्पोजिट फंक्शन झालं. ह्या फंक्शनचं, ह्या पूर्ण फंक्शनचं कॉम्पोजिट फंक्शन काय आहे तर x बाय 2. ह्या x बाय 2 चा डिफरन्शिएशन आपण पुन्हा एकदा घेतलं, d बाय dx ऑफ x बाय 2. ठीक आहे. d बाय dx ऑफ x बाय 2 आपण घेऊया. इथं ही आहे असं 1/tan ऑफ x बाय 2 आहे असं, आणि त्यानंतर sec स्क्वेअर x बाय 2, आणि हे आलं x बाय 2 चं डिफरन्शिएशन आलं 1/2, मीन्स 1/2 साईडला काढलं आपण, आणि x चं डिफरन्शिएशन येतं, x चं डिफरन्शिएशन 1 मीन्स 1/2 आलं हे x बाय 2 चं डिफरन्शिएशन. आता पुढच्या स्टेपला आपण काय करू, याला आपण सिंपल फॉर्म देऊया. मग अशा आपण जो काही फॉर्म्युला बघितलेला आहे त्या फॉर्म्युलाच्या पद्धतीने सिंपल फॉर्म देऊया. हेच मी वर मांडलं 1/tan ऑफ x बाय 2, हे 2 tan ऑफ x बाय 2, आणि sec स्क्वेअर x बाय 2 sec x बाय 2 इंटू sec x बाय 2. या पद्धतीने हे मी वर व्यवस्थित मांडलं. आता पुढच्या स्टेपला काय करतोय, sec ऑफ x बाय 2 मीन्स काय आलं, 1/cos ऑफ x बाय 2 इंटू 1/cos ऑफ x बाय 2, आणि इथं 2 इंटू tan x बाय 2 मीन्स sin ऑफ x बाय 2 इंटू cos ऑफ x बाय 2, आणि इथं ह्या cos ऑफ x बाय 2 ला हे cos ऑफ x बाय 2 घेत. ठीक आहे. आणि इथं बघा हे आपण मांडूया, इथं sin ऑफ x बाय 2 आपण 1 आहे, हे आता वर जाणार, कसे जाणार हे इकडे बघूया आपण, 1/cos ऑफ x बाय 2 इंटू
इंटू हे 2 मी आहे असं खाली ठेवतो आणि सॉरी मी थोडस चेंज केलेलं आहे. हे 1 अपॉन कॉस ऑफ एक्स बाय 2 आणि इथं साइन ऑफ एक्स बाय 2 हे साइन ऑफ एक्स बाय 2 इथं. ठीक आहे, हे खाली आलं कॉस ऑफ एक्स बाय 2. त्यानंतर हे 2 मी इथंच ठेवलं आय एस. आता आपला फॉर्म्युला यापूर्वी आपण बघितलेला आहे. साइन एक्स इज इक्वल टू 2 साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय 2. ठीक, इथं 2 साइन ऑफ एक्स बाय 2 आणि कॉस ऑफ एक्स बाय 2 याच्याऐवजी काय येणार आहे इथं, तर इथे येणार आहे 1 अपॉन साइन एक्स. त्याऐवजी 1 अपॉन साइन एक्स मीन्स कोसेक एक्स, कोसेक एक्स. आणि हे फायनल आन्सर आलं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. हे आपलं फायनल आन्सर झालं. तर असे काय आपण कॉम्पोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स बघितलेले. अजून काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर जर तुम्हाला हे जर आवडलं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखी आपण भरपूर कॉम्पोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, थँक्स.